माजी आमदार हर्षवर्धन जाधव लोकसभेच्या रिंगणात. हर्षवर्धन जाधव अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. मराठा समाजासाठी निवडणूक लढवतोय असं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय. मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे आता लोकसभा निवडणूक लढणार आहेत. हर्षवर्धन जाधव यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय. यावेळी आमदारकीचा राजीनामा सुद्धा समाजासाठी दिला होता आणि लोकसभा निवडणूक सुद्धा समाजासाठी लढत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे. मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या पदाचा राजीनामा देणारे आमदार म्हणजे हर्षवर्धन जाधव. त्यांनी आता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ते माजी जरी असले तरी मात्र खासदार बनून संभाजीनगरचं चांगलं काही करण्याचा प्रयत्न जो आहे तो मी करणार असं स्वतः हर्षवर्धन जाधव यांनी बऱ्याचदा बोलून दाखवलं आहे. फक्त धर्माच्या नावानं राजकारण न करता समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय ते घेत आहेत. काय सांगाल, एक खूप मोठा निर्णय तुम्ही काही दिवसांपूर्वी घेतला होता जो कुणीही घेतलेला नाही आहे किंवा घेतण्याचं हिंमतही ठेवत नाही आहे. दोन्हीही निर्णय एकच आहेत की जस्टिस मिळालं पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. जेव्हा मी राजीनामा दिला त्यावेळेला मुलं आत्महत्या करत होते. देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंना सांगून पण ते अध्यादेश काढत नव्हते. मुलांना कुठला होप दिसत नव्हता. मला असं वाटलं की मी राजीनामा दिला तर त्यांना होप येईल की काहीतरी होतंय आणि म्हणून तो जस्टिसच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय होता. तदनंतर ACBCही जाहीर झालं होतं. गायकवाड समितीचा अहवाल मंजूर करण्यात आला होता. आजही मी पुन्हा एकदा या लोकांनी हे सगळं केल्याच्या नंतर ज्यावेळेला असं निदर्शनास आलं की फेल आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेला आणि खास करून मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या नंतर पुन्हा एकदा फेल झालेलंच आरक्षण यांनी दिलं त्यावेळेला जस्टिस मिळण्याच्या दृष्टिकोनातून मी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.